लक्ष दे ना. दुखतं म्हणजे काय होतं? दुखतं म्हणजे तिथे काहीतरी प्रश्न आहे हे आपल्याला दाखवण्यासाठी ते दुखत असतं. त्याकडे लक्ष दिलं तर ते ठीक होऊन जातं. तुम्ही लक्ष नाही दिलं तर ते हळूहळू वाढत. म्हणून तुमची पेशंटला सांगत असताना की तुम्ही तुमच्या गोष्टी आम्हाला व्यवस्थितपणे का सांगा. कारण तुम्ही जर सांगितलात तर ते समजू शकेल. तुम्ही सांगितलं नाही तर सगळ्या गोष्टी आपल्याला काही समजत नाहीत ना. आणि सगळ्या गोष्टी त्या स्क्रीनवरती पण काही, सगळ्या टेस्टमधून पण काही कळत नाही. शेवटी माणसाला काय होतं आहे हे त्यानेच सांगावं लागतं. ते सांगण्यासाठी त्याच्यासाठी त्याच्याशी त्याला ती आपुलकी वाटणं. आपण सांगतो आहोत, आपण आपल्याला त्या गोष्टी काढून घेण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावे लागतात. त्याच्याशी प्रेमानं बोलावं लागतं. असं सगळ्या करण्याची आवश्यकता. आणि त्याबरोबरच की त्याच्यावरून त्याचं संपूर्ण परिवार आहे, हा परिवारही सतत चांगला राहावा ही पण एक महत्त्वाची गोष्ट असते. मदुराईमध्ये दृष्टीचं अरविंद हॉस्पिटल. तर अरविंद हॉस्पिटलमध्ये एक दिवस अशी एक केस आली की ज्याला ग्लुकोमा होता. तर ग्लुकोमा जेव्हा त्यांना डिटेक्ट झाला तर त्यांनी विचारलं की तुमच्या घरी कोण कोण आहे. ते माझी बहीण आहे, माझी भाऊ आहे, बाकी परिवारातले लोक आहेत. पण म्हणे मग तुम्ही त्यांचा नंबर द्या मला. तर म्हणे मी नाही देणार नंबर वगैरे. म्हणे तुम्ही नंबर दिलात ना तर तुम्हाला जर ग्लुकोमा आहे तर तुमच्या परिवारामध्ये पण बाकीच्या लोकांना ग्लुकोमा असू शकतो. आणि आज तुम्हाला डिटेक्ट झाला तर त्या लोकांचं जर आम्हाला आजच कळलं आणि आम्ही आजच जर डिटेक्ट करू शकलो तर त्यांचा ग्लुकोमा आजही आपल्याला ठीक करता येऊ शकतो. खूप ॲडव्हान्स होण्याऐवजी तो त्याच वेळी ठीक करायचा असेल तर हेरिडिटरी काही गोष्टी असतात. तर रक्तदाब आहे म्हणा तर हेरिडिटरी आहे का, मधुमेह आहे हा हेरिडिटरी आहे का. मग संपूर्ण परिवाराचंच चिंतन करणं, परिवारालाच बरोबर घेणं, त्यांचं सगळं बघणं. म्हणजे ही जी आपुलकी आपल्याला प्रत्येक पेशंटबरोबर जर आणता आली तर हळूहळू आपलं राष्ट्र हे आरोग्यपूर्ण होतं. असा विचार सतत आपल्या डोळ्यासमोर असतो. आपलं राष्ट्र जर आरोग्यपूर्ण असेल, आरोग्याची काळजी घेणार असेल, जंक फूडपासून दूर राहणार असेल. तुम्ही सगळे जंक फूडपासून दूर राहता की नाही. हे सेवेचं जे कार्य आहे हे सेवेचं कार्य सतत चालत राहावं यासाठी प्रत्येकाबरोबर ममतेचं काम, ममतायुक्त व्यवहार असला, समतायुक्त व्यवहार पण असला की प्रत्येक समोर जो आहे हा रुग्ण आहे एवढीच एक भावना. तो अजून काय महत्त्वाचं नाही. तो रुग्ण आहे, त्याला ठीक करायचा आहे एवढीच भावना. म्हणून समतेचा व्यवहार, ममतेचा व्यवहार असेल